food taste, expressions, and culture related sentences. काकडीची कोशिंबीर छान आहे. The cucumber salad is delicious. काकडीची कोशिंबीर छान आहे. The cucumber salad is delicious. वरून फोडणी घाला. Add the tempering on the top. वरून फोडणी घाला. Add the tempering on the top. फोडणीमुळे चवदार झाले. The tempering made it flavorful. फोडणीमुळे चवदार झाले. The tempering made it flavorful. या भाजीची चव कडू आहे. This vegetable tastes bitter. या भाजीची चव कडू आहे. This vegetable tastes bitter. पापड कुरकुरीत आहे. The papad is crispy. पापड कुरकुरीत आहे. The papad is crispy. सूप खूप खारट आहे. The soup is very salty. सूप खूप खारट आहे. The soup is very salty. मी खायला विसरले. I forgot to eat. मी खायला विसरले. I forgot to eat. चला काहीतरी मागवूया. Let's order something. चला काहीतरी मागवूया. Let's order something. हे माझ्यासाठी बांधून द्या. Pack this for me. हे माझ्यासाठी बांधून द्या. Pack this for me. उरलेलं ठेवा. Keep the leftovers. उरलेलं ठेवा. Keep the leftovers. खूप छान सुगंध आहे. It smells amazing. खूप छान सुगंध आहे. It smells amazing. अन्न वाया घालवू नका. Don't waste food. अन्न वाया घालवू नका. Don't waste food. मी तिखट खात नाही. I don't eat spicy food. मी तिखट खात नाही. I don't eat spicy food. मला घरचे जेवण आवडते. I like homemade food. मला घरचे जेवण आवडते. I like homemade food. मला भूक लागली आहे. I am feeling hungry. मला भूक लागली आहे. I am feeling hungry. काहीतरी खाऊया. Let's eat something. काहीतरी खाऊया. Let's eat something. जेवण तयार आहे. The food is ready. जेवण तयार आहे. The food is ready. मी तुझ्यासाठी हे बनवलं. I cooked this for you. मी तुझ्यासाठी हे बनवलं. I cooked this for you. आज रात्रीचे जेवण उशिरा होईल. Dinner will be late today. आज रात्रीचे जेवण उशिरा होईल. Dinner will be late today.
माझं पोट भरलं आहे. आय एम फुल. माझं पोट भरलं आहे. आय एम फुल. आपण खूप मसाले घालून स्वयंपाक करतो. वी कुक विथ अ लॉट ऑफ स्पायसेस. आपण खूप मसाले घालून स्वयंपाक करतो. वी कुक विथ अ लॉट ऑफ स्पायसेस. भारतीय जेवण वैविध्यपूर्ण आहे. इंडियन फूड इज डायव्हर्स. भारतीय जेवण वैविध्यपूर्ण आहे. इंडियन फूड इज डायव्हर्स. प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे पदार्थ असतात. एव्हरी रिजन हॅज युनिक डिशेस. प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे पदार्थ असतात. एव्हरी रिजन हॅज युनिक डिशेस. मला पारंपरिक जेवण आवडते. आय एन्जॉय ट्रॅडिशनल फूड. मला पारंपरिक जेवण आवडते. आय एन्जॉय ट्रॅडिशनल फूड. हा माझा आवडता पदार्थ आहे. दिस इज माय फेवरेट डिश. हा माझा आवडता पदार्थ आहे. दिस इज माय फेवरेट डिश. हे खूप मलाईदार आहे. दिस इज व्हेरी क्रीमी. हे खूप मलाईदार आहे. दिस इज व्हेरी क्रीमी. याची चव आंबट आहे. इट टेस्ट सोर. याची चव आंबट आहे. इट टेस्ट सोर. ते थोडे कडू आहे. इट्स अ बिट बिटर. ते थोडे कडू आहे. इट्स अ बिट बिटर. हे अगदी छान शिजलं आहे. इट्स परफेक्टली कुक. हे अगदी छान शिजलं आहे. इट्स परफेक्टली कुक. पोळी मऊ आहे. द रोटी इज सॉफ्ट. पोळी मऊ आहे. द रोटी इज सॉफ्ट. सूप बेचव आहे. द सूप इज ब्लँड. सूप बेचव आहे. द सूप इज ब्लँड. हे खूप गोड आहे. इट्स टू स्वीट. हे खूप गोड आहे. इट्स टू स्वीट. भात नीट शिजलेला नाही. द राईस इज अंडरकुक. भात नीट शिजलेला नाही. द राईस इज अंडरकुक. हे खूप खारट आहे. इट्स टू सॉल्टी. हे खूप खारट आहे. इट्स टू सॉल्टी. हे ताजं आहे. धिस इज फ्रेश. हे ताजं आहे. धिस इज फ्रेश. आईस्क्रीम वितळत आहे. द आईस्क्रीम इज मेल्टिंग. आईस्क्रीम वितळत आहे. द आईस्क्रीम इज मेल्टिंग. जेवण खूप तिखट आहे. द फूड इज टू स्पायसी. जेवण खूप तिखट आहे. द फूड इज टू स्पायसी. हे चवीला खूपच स्वादिष्ट लागतंय. धिस टेस्ट्स व्हेरी डिलिशियस. हे चवीला खूपच स्वादिष्ट लागतंय. धिस टेस्ट्स व्हेरी डिलिशियस.
आपण दोघं मिळून स्वयंपाक करूया. लेट्स कुक टुगेदर. आपण दोघं मिळून स्वयंपाक करूया. लेट्स कुक टुगेदर. मला गोड पदार्थ आवडतात. आय लव्ह स्वीट डिशेस. मला गोड पदार्थ आवडतात. आय लव्ह स्वीट डिशेस. मी जास्त मसालेदार अन्न खाऊ शकत नाही. आय कांट ईट टू स्पायसी फूड. मी जास्त मसालेदार अन्न खाऊ शकत नाही. आय कांट ईट टू स्पायसी फूड. दही खूप आंबट आहे. द कर्ड इज व्हेरी सॉर. दही खूप आंबट आहे. द कर्ड इज व्हेरी सॉर. हे फळ थोडं तुरट आहे. दिस फ्रूट इज स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. हे फळ थोडं तुरट आहे. दिस फ्रूट इज स्लाइटली ॲस्ट्रिंजंट. लोणचे खूप तिखट आहे. द पिकल इज व्हेरी स्पायसी. लोणचे खूप तिखट आहे. द पिकल इज व्हेरी स्पायसी. याची चव वेगळी आहे. द टेस्ट इज अनयुज्युअल. याची चव वेगळी आहे. द टेस्ट इज अनयुज्युअल. जेवणाची चव ताजी आहे. द फूड टेस्ट फ्रेश. जेवणाची चव ताजी आहे. द फूड टेस्ट फ्रेश. चटणी आंबट तिखट आहे. द चटणी इज टँगी. चटणी आंबट तिखट आहे. द चटणी इज टँगी. याची चव अप्रतिम लागते. धिस टेस्ट्स अमेझिंग. याची चव अप्रतिम लागते. धिस टेस्ट्स अमेझिंग. आम्ही वाढण्यासाठी केळीची पाने वापरतो. वी यूज बनाना लीव्स फॉर सर्विंग. आम्ही वाढण्यासाठी केळीची पाने वापरतो. वी यूज बनाना लीव्स फॉर सर्विंग. आपण अन्नाचा आदर करतो. वी रिस्पेक्ट फूड. आपण अन्नाचा आदर करतो. वी रिस्पेक्ट फूड. पाहुण्यांना आधी वाढलं जातं. गेस्ट्स आर सर्व्ह फर्स्ट. पाहुण्यांना आधी वाढलं जातं. गेस्ट्स आर सर्व्ह फर्स्ट. प्रत्येक राज्याला स्वतःची चव आहे. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन फ्लेवर. प्रत्येक राज्याला स्वतःची चव आहे. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन फ्लेवर. आपण ताजे पदार्थ वापरतो. वी यूज फ्रेश इन्ग्रेडियंट्स. आपण ताजे पदार्थ वापरतो. वी यूज फ्रेश इन्ग्रेडियंट्स. घरी शिजवलेले जेवण आरोग्यदायी असते. होम कुक्ड मील्स आर हेल्दियर. घरी शिजवलेले जेवण आरोग्यदायी असते. होम कुक्ड मील्स आर हेल्दियर. आम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवतो. वी ईट टुगेदर ॲज अ फॅमिली. आम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवतो. वी ईट टुगेदर ॲज अ फॅमिली. सणांना नेहमी
खास पदार्थ असतात. फेस्टिवल्स ऑलवेज इन्क्ल्यूड स्पेशल डिशेस. सणांना नेहमी खास पदार्थ असतात. फेस्टिवल्स ऑलवेज इन्क्ल्यूड स्पेशल डिशेस. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज तुम्ही कुठला वर्ड किंवा कुठलं सेंटेन्स शिकलात तेही सांगा. धन्यवाद.